नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑटो किंग कार केअर चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस गाडी डिलिव्हरीची किंवा गाडी रेडी असलेल्याचे व्हिडिओ टाकतो. तर आज आपण ना वर्कशॉपची डिटेल तुम्हाला दाखवतो मी. गाड्यांमध्ये आता आपल्या वर्कशॉपमध्ये कोणत्या गाड्यांचं काम चाललंय, काय काम चाललंय, कसं काम चाललंय. तर ही ओल्ड मॉडेल बुलेरो होती. हिचा BS6 लुक मध्ये आपण आता B8 ची हिला ग्रिल आणि B8 चा शो आपण हिला टाकलेला आहे. हिचं काम पेंटचं वगैरे कम्प्लीट झालेलं आहे. हिचं आता सध्या रबिंग पॉलिशचं काम चाललंय. ही गाडी आपल्याकडे वडनेर भैरववरून आलेली आहे. या गाडीचं बाहेरचं काम झालंय. इंटेरियर मध्ये पण या गाडीत आपण पूर्ण ब्लॅक थीम वापरलेली आहे. सीट कव्हर, डॅशबोर्ड वगैरे ब्लॅक मध्ये पेंट केलेला आहे. ते डोअर पॅड असतात त्याला पण कपडा मारलेला आपण. त्यानंतर स्टेअरिंग व्हील आपण नवीन मॉडेलचं टाकतोय. रूफ वगैरे, सिलिंग, स्क्रीन, साऊंड सिस्टमचं वगैरे या गाडीत काम झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपण एक 2008 ची बोलेरो 2008 ची एक बुलेरो आहे, तिला ओपन जिप्सी मध्ये कन्वर्ट करतोय. तर हा नवीन प्रोजेक्ट आहे आपल्यासाठी. आता गाडीचं काम तर आपण चालू आहे, पण याचं पण अपडेट तुम्हाला लवकर देऊ. त्यानंतर मित्रांनो, मध्ये बघू शकता तुम्ही खूप साऱ्या गाड्या, खूप काम आपल्याकडे आहे. तुमचं प्रेम म्हणूया आपण, सर्व इन्स्टा फॅमिलीचं, युट्यूबवाल्या, फेसबुकवाल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं एवढं सगळं काम आपल्याकडे आहे. तर बघूया, ही जालन्यावरनं 2002चं मॉडेल आहे. ही हिचं पण आता आतून बाहेरून SL1 क्लासिक आपण हिला बनवतोय. हिचं पण बाहेरून जवळपास पेंटचं वगैरे काम फायनल झालंय. आतमधून मीटर वगैरे वायरिंगचं काम पण झालेलं आहे. आता हिला आपण फिटिंगचं काम स्टार्ट करणार आहे. त्यानंतर हे रनिंग काम मध्ये एक डिझायर आहे, ऍक्सिडेंट आहे, त्या साईडनं डोअर डॅमेज आहे तिचं, ते चाललंय. ही एक स्कॉर्पिओ एन, ही भंडारदऱ्यावरनं आपल्याकडे ऍक्सिडेंट कामासाठी आलेले आहे. बघू शकता, हिचा पुढून हिचा बंपर आणि हेडलाईट डॅमेज होता, तर ते रिप्लेस करून आपण पूर्ण तिला प्रॉपर कंपनी रेडी करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही ही S10 आपल्याकडे नाशिकवरून आलेली होती. या गाडीचा मेजर ऍक्सिडेंट झालेला होता. गाडीत 10 माणसं होते. गाडीत कोणालाच काही झालं नाही. गाडी भरपूर डॅमेज झाली. हिची चेसी बेंड होती. आपण हिची चेसी रिप्लेस केलेली आहे पूर्ण. आता बॉडीचं जे डॅमेज आहे, मेजर डॅमेज, ते रिपेअरिंगचं काम चाललंय. त्याचं इंजिन वगैरे रिमूव्ह करून ठेवलेलं आहे आपण, तुम्ही बघू शकता बाकीचं. त्यानंतर ही एक स्विफ्ट मॉडिफिकेशनचं काम चाललंय. ही एक गाडी आपल्याकडे संभाजीनगरवरून आलेली होती. ही अशाच मॉडेलमध्ये पूर्ण गाडी डेंटिंग पेंटिंग म्हणजे रिस्टोरेशनसाठी आलेली होती. तिचं पण आता फिटिंगचं काम चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही एक 2011चं मॉडेल आहे. ही क्लासिक SL1 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आलेली आहे. ही गाडी आतून बाहेरून पूर्ण SL1 क्लासिकचं काम याच्यात करतोय. त्याबरोबर कस्टमरची रिक्वायरमेंट नुसार आपण तिला पूर्ण सस्पेन्शन पण चेंज करतोय. जे सस्पेन्शनचे पार्ट असतात ते पूर्ण चेंज करणार आहोत. कस्टमरला गाडी पूर्ण नवीन सारखी पाहिजे, तर ते काम पण आपण करतो. ते पण तुम्ही बघू शकता. गाडीचं एक्सटर्नल पेंट झालेलं आहे, खालून चेसी पेंट पण झालेली आहे. इंटरनलमध्ये पण तिचं वायरिंगचं वगैरे काम आता स्टार्ट होईल. तुम्ही बघू शकता, गाडी आपण पूर्ण ओपन करून मारतो, म्हणजे कुठेही काही रस्टिंग वगैरे राहण्याचं टेन्शन राहणार नाही. आतमधून फ्लोरिंग पण तिला पेंट केलेली आहे. व्हाईट कलरमध्ये होते, तर ती ब्लॅकमध्ये केलेली आहे. त्यानंतर ही एक बुलेरो, ही कोपरगावची आहे. हिचं पण मेजर ॲक्सिडेंट होता. हिची आपण बॉडी चेंज केलेली पूर्ण. हिची पूर्ण वरतून बॉडी चेंज केलेली. ही एक गाडी सटाण्यावरून आलेली आहे. हिला पण BS6 लुकमध्ये पूर्ण कन्वर्ट करत आहोत. नंतर ही स्विफ्ट पुण्याजवळून जुन्नरवरून आपल्याकडं मॉडिफिकेशन झाली. 8चं मॉडेल आहे. हिला 2020 मध्ये कन्वर्ट करतोय. काम जवळपास एक्सटर्नल काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. गाडी आता फिटिंगचंच काम चाललेलं आहे. इंटेरियरमध्ये हिला पण आपण डॅशबोर्ड वगैरे ब्लॅकमध्ये पेंट करतोय. त्यानंतर रनिंग काममध्ये ही एक स्विफ्ट आहे. ही पण ओव्हरकोटसाठी आपण हिचं मेजर रस्टिंग होती. हिला रस्टिंग पूर्ण क्लिअर करून त्यानंतर तिला अँटीरस्ट जो पेंट असतो तो मारलेला आहे, प्रायमर मारलेला आहे तो. त्यानंतर हिचं काम चाललेलं आहे. तुम्हाला जो बोललो आपण ती ओपन जिप्सी बनवतोय, ती ही बोलेरो आहे. हिची बॉडी आपण पूर्ण रिमूव्ह करणार. पूर्ण बोलेरोची ही बॉडी काढून तिला पूर्ण ओपन जिप्सी. आपण बोलेरोच का चॉईस केली याच्यासाठी, कारण कंपनी पॉवर स्टेअरिंग आणि पॉवर ब्रेक असतं. पण कमांडर किंवा मार्शल यावर जिप्से बनवलेल्या त्या, पण त्यांना ते प्रॉब्लेममुळे आपण बुलेरोवर आता आपण ही ट्राय करतोय. ही एक स्विफ्ट, ही पण ओव्हरकोट लावा ब्ल्यू मध्ये, रेड कलर होती ही डिझायर, ही लावा ब्ल्यू मध्ये पेंट होणार आहे. त्यानंतर ही एक लॉंग बुलेरो, हिचं पण आता डेंटिंग पेंटिंगचं काम चाललंय. ही जळगाववरून आलेली आहे, विकी भाऊची गाडी आहे.
गाडीचं पूर्ण रस्टिंगचं काम होतं. रस्टिंगचं काम जवळपास पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. ही पण ड्युअल टोनमध्ये आपण पेंट करणार आहोत, व्हाईट ब्लॅकमध्ये. त्यानंतर जालन्यावरनं ही एक स्विफ्ट ओल्ड मॉडेल आहे, ही पण नवीनमध्ये मॉडिफिकेशनसाठी आलेली आहे. गाडीचं डेंटिंगचं काम कंप्लीट झालंय. आता पेंटिंगचं काम स्टार्ट केलंय आपण, तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडं अजून खूप, आता हे झालं काम, त्यानंतर आपल्याकडे वेटिंगच्या गाड्या आहे. खूप साऱ्या गाड्या वेटिंगला येऊन आपल्याकडे उभे आहे, तुम्ही बघू शकता. ती जी बाहेर उभी आहे ती मुंबईवरनं गाडी, ती पिक्चर मध्ये वापरली गेलेली गाडी आहे. ती एक खूप भारी बनणार आहे. तिचं पण आम्ही तुम्हाला लवकरच व्हिडिओ टाकू, तिचा एक व्हिडिओ टाकू. त्यानंतर चला आपण तिकडून जाऊ. आतमध्ये पेंटचं काय चाललंय रे, चला तुम्हाला पेंटचं काम दाखवतो मित्रांनो. हे स्कॉर्पिओ क्लासिकचे, आता जी स्कॉर्पिओ क्लासिक बनवतोय आपण, तिचे जे बॉडी पार्ट आहे, म्हणजे जे एक्सटर्नल बॉडी पार्ट आपण फिटिंग करतो, रिअर बंपर, त्यानंतर क्वार्टर पॅनल, डोअर क्लायडिंग, स्पॉइलर, नंतर बोनेट स्कूप, फ्रंट बंपर, याचं पेंटचं काम चाललेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण त्या मॉडिफिकेशन व्यतिरिक्त आपण मेकॅनिक काम पण करतो, सस्पेन्शनचे वगैरे काम पण करतो, इंजिनचे पण आपण जवळपास सर्व काम करतो. नंतर आपल्याकडे वॉशिंग आणि पॉलिशिंगचे काम पण चालतं मित्रांनो. ते बघू शकता ह्या गाड्या वेटिंगला उभ्या आहे. त्यानंतर ही एक S10 आहे, ही पण नाशिकवरून आलेली होती. हिचं पण आता व्हाईट कलरमध्ये होती, नाही ही मालेगाववरून आलेली गाडी आहे. भुसे म्हणून आहे सर आमची गाडी आहे ती. ही व्हाईट होती, ही ब्लॅकमध्ये पेंट झाला आहे तिचा. इंटरनल एक्सटर्नल म्हणजे आतून पण तिचा आपण पेंट करताना आतून पण पूर्ण फ्लोरिंग वगैरे रस्टिंग, पूर्ण रस्ट रिमूव्ह केलेला आहे. आता तिचे बॉडी पॅनल आणि फिटिंगचं काम चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही जी आल्टो आहे ही गुजरातवरून आलेली आहे मॉडिफिकेशनसाठी. नंतर ही निफाडची आहे, आणि त्या दोन गाड्या पण आपल्याकडे बाहेरून एक्सटर्नल मॉडिफिकेशनसाठी आलेल्या आहे, तर तुम्ही बघू शकता. असा पूर्ण आपला ऑटो किंगचा सेटअप आहे. तर एक वेळेस तुम्हाला आवडलं, एक वेळेस तुमची गाडी मॉडिफिकेशन किंवा रिस्टोरेशन किंवा गाडीचं कोणतंही काम असेल, एक वेळ ऑटो किंग कार केअरला अवश्य भेट द्या. आणि एक वेळा लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.